नमस्कार. बघा, श्री अकॅडमी या आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये मी आरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे. लक्षात घ्या, आजचा हा जो व्हिडिओ आला आहे, हा व्हिडिओ जे काही आज परिपत्रक आलेला आहे, आज जे परिपत्रक आलं आहे 19 ऑगस्ट रोजी, या परिपत्रकामुळे आजचा हा व्हिडिओ करणं गरजेचं वाटलं आहे किंवा गरजेचं आहे. लक्षात घ्या, परिपत्रक कशा संबंधात आहे, तर हे परिपत्रक आहे महसूल सेवक या पदाकरिता, म्हणजेच कोतवाल या पदाकरिता परिपत्रक निघालेला आहे. म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण करा लवकरात लवकर या संबंधीचे परिपत्रक आहे. म्हणजे समजून जा की ही कोतवाल भरती आता लवकरात लवकर होणार आहे, फार लवकरात लवकर. शिवाय त्यांनी पद सुद्धा सांगितलेले आहेत. तर ही पदभरती एकूण किती पदांकरिता आहे, तर 2912 पदांकरिता ही पदभरती आहे. लक्षात घ्या, पदभरती सुद्धा सांगितलेली आहे. आणि म्हणजे समजून जायचं आहे की आता लवकरात लवकर आपली काय होणार आहे, कोतवाल भरती पूर्ण होणार आहे लवकरात लवकर. आजचं जे परिपत्रक आहे, हे परिपत्रक तुम्हाला काय सांगते, तर आजची ही जी भरती किंवा आज हे परिपत्रक आलेलं आहे, हे परिपत्रक सांगते की 31 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जेवढ्या काही रिक्त पदे आहेत, ही रिक्त पदे जे झालेली मंजूर झालेले आहेत, त्यानुसार जी भरती निघालेली आहे, तर ही भरती आहे 2912 पदांकरिता. आता ही रिक्त पदे म्हणजे तुमची निवड प्रक्रिया, परीक्षा प्रक्रिया त्यांनी सांगितले की 31 नोव्हेंबरच्या आत करून टाका, पूर्ण करा म्हणून तुम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे सरकारच्या परिपत्रकामध्ये. त्या पद्धतीची त्यांनी काय केलेलं आहे, एक सूचना मेन्शन केलेली आहे. तर समजून जा की आता परिपत्रक आले म्हणजे ते परीक्षा कधी होईल, काय होईल असा संभ्रम मनात ठेवायचा नाही. परिपत्रक आलंय, येत्या 4-8 दिवसामध्ये तुम्हाला ऍड सुद्धा येणार आहे. जेवढ्या वेगाने ऍड येणार आहे, तेवढ्याच वेगाने तुमची परीक्षा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मग या पदाकरिता गाफील न राहता आता आजपासूनच तुम्ही काय करायचं आहे, या परीक्षेच्या परिपूर्ण अशा तयारीला लागायचं आहे. मग ही परिपूर्ण तयारी करत असताना तुम्ही आपल्या श्री अकॅडमीचं योगदान सुद्धा तुम्हाला घेणार आहात. तुम्ही लागणार आहे कसं बरं, तर आपण बॅच देत आहोत. पुढे बघा, आता याच्यामध्ये सांगायचं झालं तर आता हे कोतवाल भरतीचं जे पद आहे, याच्यामध्ये काय काय शैक्षणिक पात्रता आहेत, वयोमर्यादाची अट काय आहे, त्या संपूर्ण पात्रता अटी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. लेक्चर शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे जे काही डाऊट असतील कोतवाल या पदाकरिता ते पूर्ण होतील. ओके, चला मग पहिलं बघूया आपण शैक्षणिक पात्रता किंवा वयोमर्यादा. शैक्षणिक पात्रता किती असणार आहे, तर ही शैक्षणिक पात्रता तुम्हाला किती वर्षाची असणार आहे, तर किती असणार आहे, तर इयत्ता 4थी पास उत्तीर्ण असावा. बघा, आपण बघतो की सरकारी नोकरी मिळवायची आहे म्हणजे तुम्ही पदवीधर पाहिजे किंवा 12वी पास पाहिजे. मात्र हे असं एक पद आहे की या पदामध्ये तुम्ही 4थी पास जरी असले तरी सुद्धा तुम्हाला सरकारी नोकरी मिळवता येते. बघा, फार इंटरेस्टिंग आहे की तुम्ही 4थी पास जरी असले तरी सुद्धा तुम्हाला सरकारी नोकरी मिळवता येते. मग किमान 4थी पास असणं आणि ते पदवीधर एवढा तुमचा शैक्षणिक क्रायटेरिया आहे. सोबतच त्यांनी काय सांगितलंय की जिल्ह्यानिहाय बदल सुद्धा आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये 10वी पास ही अट घातलेली आहे. तुमचा आता वयोमर्यादा किती असेल, तर लक्षात घ्या, तुमची वयोमर्यादा आहे वय वर्ष 18 ते 40. म्हणजे तुम्ही किमान 18 ते कमाल 40 वर्ष या वयोगटामध्ये तुमचं वय असावं. किती, किमान 18 आणि अधिक 40, म्हणजे मॅक्झिमम तुमचं किती, 40 वर्ष असं तुमचं वय असावं. या वयोगटात बसणाऱ्यांना कोतवाल या पदाकरिता फॉर्म भरता येतो. वयोमर्यादेमध्ये सूट सुद्धा आहे. म्हणजे जे काही राखीव कॅटेगरीज आहेत, मागासवर्गीय जे आहेत, SC ST OBC इत्यादी जे आणि इतर काही आरक्षित घटक असतील, तर त्यांना शासकीय नियमानुसार त्यांच्या वयोमर्यादेमध्ये सवलत सुद्धा देण्यात आलेली आहे. ओके, पुढे बघा, इतर महत्त्वाच्या अटी आणि पात्रता काय आहे. आता आपण ज्या बघितल्या, ह्या वयोमर्यादेबद्दल बघितलं आणि शैक्षणिक पात्रता बघितली. यासोबतच अजून काही 3 अटी आहेत, त्या आपण लगेचच बघूया. बघा, पहिली आहे स्थानिक रहिवासी. काय आहे स्थानिक रहिवासी, म्हणजे लोकल रेसिडेंट. मग उमेदवार, आपण काय म्हटलं, जिल्ह्यानुसार निघणाऱ्या कोतवाल हे पद जिल्ह्याचं पद आहे किंवा जिल्ह्याची भरती जी निघते त्यानुसार आहे. तुम्हाला तलाठीला काय करावं लागणार आहे, मदत करावी लागणार. म्हणजे तुम्ही ज्या गावचे आहात त्याच गावामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, काम करण्याची संधी आहे. मग याच्यासाठी महत्वाची अट काय आहे की तुम्ही त्या गावचे, त्या तालुक्याचे, जिल्ह्याचे काय असले पाहिजे, रहिवासी असले पाहिजे. तुम्ही स्थानिक रहिवासी असले पाहिजे. तुम्ही ज्या जिल्ह्याचं फॉर्म भरत आहात, तुम्ही त्या जिल्ह्याचे काय असले पाहिजे, रहिवासी असले पाहिजे. त्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचा तुम्ही फॉर्म भरता, तुम्ही तिथले
रहिवासी असले पाहिजे. लहान कुटुंब प्रमाणपत्र तुमच्याकडे अजून काय असलं पाहिजे, तर लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजेच हे जे सर्टिफिकेट आहे याच्यामध्ये काय दाखवलंय किंवा काय मेन्शन केलंय की तुम्हाला जे अपत्य आहेत ही 2च आहे, 2पेक्षा अधिक अपत्य नाही, याचं सुद्धा तुम्हाला लहान कुटुंब प्रमाणपत्र तिथे देणं बंधनकारक आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, जो उमेदवार कोतवाल या पदाकरिता इच्छुक आहे तर त्या उमेदवाराला काय असणं अजून गरजेचं आहे, तर शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. ओके, शारीरिक दृष्ट्याने बघा तुम्हाला सरकारी नोकरी करायची आहे, सरकारची कामं तुम्हाला करावी लागणार आहेत, मग त्याच दृष्टीने तुम्ही तेवढे सक्षम असले पाहिजेत, मानसिक दृष्ट्या सुद्धा आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा. ओके, पुढे घ्या पगार आणि नियुक्ती. मग आता पगार कसं असणार आहे तर लक्षात घ्या, तुमचं जे मानधन आहे, तुमचं हे जे मानधन आहे हे एकूण किती आहे, तर हे आहे एकूण 17,000 एवढं तुमचं, सॉरी 15,000 हे तुमचं काय असणार आहे, मानधन असणार आहे. काय असणार आहे, 15,000 तुमचं मानधन आहे. पुढे पहिले किती होतं, 7,500 होतं, पण 2023 पासून वाढून ते 15,000 एवढं तुमचं मानधन झालेलं आहे. नियुक्ती कोण करतं, तर कोतवालाची नियुक्ती अंतिम अधिकार हे तहसीलदार किंवा जिल्हा निवड समिती यांच्याकडे असतात. कोतवाल या पदाची नियुक्ती किंवा त्यांची अंतिम निवड कोण करतं, तो त्या तालुक्याचा कोण करणार आहे, तहसीलदार करणार आहे, किंवा मग जिल्ह्याची जी निवड समिती आहे या निवड समिती मार्फत तुमची काय असणार आहे, नियुक्ती होणार आहे. पुढे लक्षात घ्या कामाचे स्वरूप आणि पदोन्नती. तुमचं कामाचं स्वरूप काय असेल, तर गावातील तलाठी यांना शासकीय कामात मदत करणे, गोपनीय दस्तावेज जे आहे त्यांची देखरेख करणे आणि महसूल विभागाची इतर कामे करणे या संबंधीची तुम्हाला कामं करावी लागतात. प्रमोशनचे काही चान्सेस आहेत का, पदोन्नती कशा स्वरूपाची असते तर लक्षात घ्या, ठराविक काळ सेवा पूर्ण केल्यानंतर शिपाई या संवर्गात पदोन्नतीची संधी मिळते. जर तुम्ही कोतवाल या पदावर कार्यरत असाल आणि काही काळ जो आहे नोकरीचा जो तिथे मर्यादित केलेला आहे, बंधनकारक आहे, तो जर का तुमचा एकदा पूर्ण झाला तर तुम्ही शिपाई या पदाकरिता तुमचं प्रमोशन होतं. सोबतच तसेच तलाठी भरतीमध्ये 20% जागा या कोतवालासाठी राखीव असतात. फार महत्वाचं आहे हे पण. त्यानंतर लक्षात घ्या परीक्षा कशी असते, तर परीक्षा ही साधारणतः तुमची कशी आहे, परीक्षा ही साधारणतः तुमची लेखी स्वरूपाची आहे, ऑफलाईन पद्धतीची परीक्षा असणार आहे. एकूण प्रश्न 50 असणार आहे आणि त्या 100 मार्कासाठी असणार आहे. परीक्षेचे विषय GK असणार आहे, गणित बुद्धिमत्ता, व्याकरण, मराठी, जिल्हा माहिती आणि महसूल. तुम्ही ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरत आहात तुम्हाला त्या जिल्ह्याची माहिती असणं गरजेचं आहे, त्या संबंधातील महसुलाची माहिती असणं सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पासिंग गुण किती आहे, तर एकूण 40% तुम्हाला पासिंग लागणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किमान 40 गुण घ्यावे लागणार आहेत. ओके, अशा पद्धतीचं तुमचं परीक्षेचं स्वरूप असेल. लक्षात घ्या परीक्षा तुमची लेखी स्वरूपात असणार आहे, 100 मार्काचे असणार आहे, 50 प्रश्न असणार म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 2 मार्क असणार असे विषय GK असणार आहे, मराठी ग्रामर असणार आहे, गणित बुद्धिमत्ता असणार आहे. आणि लक्षात घ्या महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरता, ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात त्या जिल्ह्याची माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. ओके, पुढे लक्षात घ्या आता हे बघा विभागानुसार काय केलेलं आहे तुम्हाला पद सांगते. बघा छत्रपती संभाजीनगर मध्ये मंजूर पद किती, रिक्त पद किती आहे, 685 आहे. नागपूरमध्ये 404 आहेत, अमरावतीमध्ये 398 आहेत, पुणेमध्ये 528, तर नाशिकमध्ये 428, कोकण विभागामध्ये 469. अशा पद्धतीने एकूण किती, तर 2912 एवढी पद रिक्त आहेत. भरती निघणार आहे. लक्षात घ्या भरतीबद्दल अजिबात गाफील राहायचं नाही. सोबतच त्यांनी बघा जिल्ह्यानिहाय सुद्धा रिक्त पद किती आहेत, मंजूर पद किती आहे याच्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. तर लक्षात घ्या ज्यांना कोणाला आपली कोतवाल या पदाकरिता चांगला अभ्यास करायचा आहे, कोतवाल या पदाकरिता तुम्हाला तयारी करायची असेल तर आपण श्री अकॅडमी मार्फत बॅच देत आहोत. ऑनलाईन बॅच आहे. बघा बॅचचं स्वरूपात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. तुम्हाला तज्ञ अनुभवी शिक्षक शिकवणार आहेत. प्रत्येक आठवड्याला तुमची चाचणी होईल, दर्जेदार नोट्स पुरवल्या जातील आणि ह्या नोट्स PDF स्वरूपातील असतील. गणित बुद्धिमत्ता सोबतच तुम्हाला जिल्ह्यानुसार माहिती सुद्धा तशाच पद्धतीने प्रत्येक माहिती, जिल्ह्याची माहिती, महसूल विषय सगळ्यांची माहिती तुम्हाला अशी पोहोचवली जाणार आहे किंवा तुमचा अभ्यास करून घेणार आहे. बॅचची मूळ प्राइस होती 1499, ती कट करून आपण किती केली आहे 499 रुपये. फक्त एवढी आपली ही बॅचची किंमत असणार आहे. बघा फक्त आणि फक्त 499 मध्ये तुम्हाला कोतवाल या पदाकरिता चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून घेतला जाईल. याच्यामध्ये तुम्हाला सर्व विषय अगदी बारकाईने शिकवले जातील आणि तुम्हाला जी अभ्यासाची तयारी आहे अशी चांगली परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाणार आहे. तर एवढा कमी प्राइस मध्ये आपण 499 रुपयाला ही कोतवाल भरतीची
चांगली अशी बॅच देत आहोत। तर ज्यांना कोणाला कोतवाल भरतीची तयारी करायची असेल त्यांनी आपली ही बॅच लवकरात लवकर घ्या आणि आजपासूनच अभ्यासाला लागा, जेणेकरून हा जो काही तुम्हाला टाइम मिळालेला आहे थोडाच टाइम असणार बरं का, फार काही वेळ मिळणार नाही। तर लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं आणि आपलं कोतवालचं पद निश्चित करायचं किंवा सुनिश्चित करायचं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा। धन्यवाद।